जबरदस्त आणि तसंही तो बदनामच माणूस आहे. या ठिकाणी संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय उद्घाटन आपण करणार आहोत. टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचं आपण स्वागत करूया. या ठिकाणी ज्येष्ठ साहित्यिक आणि मराठी शांताराम समीक्षक आदरणीय राजन दिवसकर आणि त्याचबरोबर या ठिकाणी सरांनी मी परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि उपस्थित मान्यवरांनी सांगितलं अशी मी तुमच्याकडे अभिवादन त्याला करूया आणि आपण उभं राहू. त्या विद्यापीठ गीत या ठिकाणी सादर होईल. गोंडवाणी विद्यापीठ सूत्रसंचालन करणारे नांदेड विद्यापीठाचे प्राध्यापक विठ्ठल सर, माझ्या समोर बसलेल्या डॉक्टर अरुणा दुलाशी मॅडम, इथे उपस्थित या चर्चासत्राच्या निमित्ताने उपस्थित झालेले सर्व मराठी विभागातील अभ्यासक, माझे सर्व सहकारी प्राध्यापक बंधू, माझ्या महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी बंधू भगिनी, चंद्रपूर जिल्ह्यातील वनवाईंनी नटलेल्या या परिसरात अगदी लांबून लांबून धडपड्या कार्यकर्त्यांनी, स्वर्गीय बाबाजींनी भारतीय शिक्षण संस्कृती क्षेत्र या सर्व क्षेत्रात ज्यांनी आपली स्वतःची ओळख निर्माण केली अशा द्रष्ट्या युगपुरुषांनी 1950 मध्ये संस्था स्थापन केल्यानंतर 1968 हे महाविद्यालय सुरू झालं. 1 वर्ष कमी 19 वर्षांनी सुवर्ण जयंती साजरी करतोय आमच्या महाविद्यालयाची. आणि आज योगायोग असा आहे की आज नेमकं आमच्या ह्या पसायदान सभागृहाचं उद्घाटन केलेलं आहे. लोकांपर्यंत पदस्पर्श झालेला, ज्यामध्ये विशेष उल्लेखनीय असे स्वातंत्र्यवीर सावरकर, भारतरत्न अटलजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वच सरसंघचालक, असा हा पदस्पर्शाने पुढील झालेला परिसर इथे आपणा लोकांचं स्वागत करताना खरोखर आम्हाला खूप आनंद, मनस्वी आनंद होतो आहे. या आमच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आणि सचिव दोघी तिसरी पिढीचं नेतृत्व करत आहेत. बाबाजींच्या नंतरची तिसरी पिढी किंवा रद्दार आमचे सन्माननीय अध्यक्ष काही कारणाने उपस्थित राहू शकले नाही कार्यक्रमाला, पण ते सांग
विज्ञान पदवीधर आहेत आणि त्यांना सुद्धा साहित्य क्षेत्रात विशेष अभिरुची आहे. त्यामुळे ते नंतरच्या महाराष्ट्रात सर्वत्र त्यांची ओळख आहे. या महाविद्यालयाचं मित्रांनो पलीकडे सगळीकडेच वाचन संस्कृती बाबत खूप बोलल्या जातं, पण नेमकं वाचन संस्कृती ह्रास पावत चाललेली आहे वगैरे वगैरे. तर नेमकं वस्तुनिष्ठ किंवा काय नेमकी काय परिस्थिती आहे यावरती चर्चा करण्याकरता आपण इथे एकत्र आलेलो. त्याला वाणी ठेवून आपण या चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे. मधून बरेचसे विज्ञाननिष्ठ मित्र सुद्धा थोडे मराठीमध्ये, जसं माझा सुद्धा प्रयत्न असतो थोडं मला खरं म्हणजे घाबरायला होतं एवढं सगळे मराठीचे अभ्यासासमोर बोलताना बसलेले असताना मराठीमध्ये तुमच्या समोर बोलायचं, प्रत्येक शब्द जरा जपून वापरलेला पाहिजे असं मला मनातून वाटत आहे. आणि त्यामुळे थोडासा गोंधळ होतो आहे, मला जाणवत आहे, त्याची क्षमा मागतो. तर ही जी गॅजेट संस्कृती याच्यामध्ये लिखाण करायला लागली, बरेच लोक करायला लागले, तर मग हा प्रश्न पडतो की खरोखरच यालाही साहित्य म्हणायचं का? हे जे लिखाण होतं थोड्या प्रमाणात याला सुद्धा साहित्य म्हणायचं का? तर या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला तलवारांनी निवडलेला आहे. अतिशय चांगला विषय आणि त्याच्यावरती चांगली चर्चा राहणार. येथील वास्तव्य सुखकर व्हावं मी ग्वाही देतो. पुनश्च एकदा तुम्हा सगळ्यांना शुभकामना देतो मराठी अभ्यासकांना आणि इथेच थांबतो. धन्यवाद. इंदिरा संतांची एक सुंदर कविता आहे. दारा बांधता तोरण याच प्रकारच्या भावना या ठिकाणी आहेत. कारण ज्या गुरुवर युगांत प्रेम केलं आणि ज्याच्या मार्गदर्शनाने प्राध्यापक म्हणून वाटचाल केली त्या राजन गवसकरांच्या उपस्थितीत मी पहिल्यांदा परवा पाहिलं जेव्हा ते मला भेटायला आले. व्हॉट्सअपवर माझं जे अपवादाने होतं, नाही तर मग तू मला बोलवतो, मी तुला बोलवतो, तुझ्या गळ्या माझ्या गळ्या मोत्यांच्या मला असं होतं. पण इथं फार वेगळं घडलं. आणि काल प्राचार्य स्वतः मला भेटायला आले. त्याच्यामुळे एक चांगलं माझी भूमिका मांडण्यासाठी मी डॉक्टर गजानन कोरतलवार यांना निमंत्रित करतो. मी सर्वप्रथम मला झालेला आनंद व्यक्त करतो की माझे गुरुवर्य डॉक्टर राजन गवस असेल तर काय वाचताय किंवा एक सार्वत्रिक अनुभव असा दिसतो की मी खूप वाचायला लागलो की मी मित्रांशी चर्चा करताना मला असं वाटतं की अलीकडे मित्र माझे वाचत नाहीत आणि हळूहळू मी माझ्या जबाबदारीमध्ये गुंतलो आणि वाचन कमी झालं की मला व्यक्तिमत्वातच आणि मनातच द्वंद्व निर्माण करणारा तो अनुभव असतो. तर खरोखर प्रकाशन व्यवसाय वाटताय, पुस्तक घरपोच विकल्या चालले, कोट्यावधी रुपयाचे आकडे पेपरमध्ये आपण वाचतोय. ऑनलाईन खूप ग्रंथ आता अलीकडे उपलब्ध होत आहेत आणि खरेदी व्यवहाराची सगळी आर्थिक गणितं पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं की नवीन पिढी वाचायला लागलेली आहे, नवीन पिढी लिहायला लागलेली आहे आणि जे स्थिर स्थावर झालेले आहेत, बऱ्यापैकी आर्थिक बाजू ज्यांचे मजबूत झालेले आहेत, हे लोक मात्र घर, प्लॉट, जागा, जमीन, खरेदी व्यवहार यांचेच विषय जास्त करतायत, त्याच विषयावर जास्त बोलतायत. आणि मग हे पुस्तकावर का बोलत नाही? राजकीय इतिहासामधलं स्थित्यंतर झालं त्या पार्श्वभूमीवर मला असं वाटायला लागलं की खरोखर लोक वाचायला पाहिजे आणि वाचत नसतील की काय अशी शंका मला आली. आणि मग मी ठरवलं की नाही, आता कथा, कादंबऱ्या, कविता, वाङ्मय प्रकार, वाङ्मय प्रवाह, कालखंड या कौलिक साहित्य अभ्यास माध्यमांतर खूप लोक याच्यावर चर्चा घेत आहेत. वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये ही चर्चा होऊ घातलेली आहे, होत आहे. पण आता मात्र आपण अभिरुची आणि बदलता वाचक वर्ग वर्षी वाचनाचा धक्का बसला मला की आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले चर्चासत्राचे आणि
मग आम्हाला असं वाटायला लागले की आता चर्चासत्र घेतलं पाहिजे. आणि मग मी परत सरांना फोन केला. सरांना पैसे पण जमा झाले, आम्हाला ते चर्चासत्र घ्यायचं आहे. ते सर म्हणाले की नक्कीच मी येईल, काय चिंता करू नको. आणि सरांनी शब्द दिला, त्यांनी शब्द पाळला. आणि त्यांना खरं तर आम्ही सांगितलं होतं 10:30 मला चर्चासत्र सुरू करायचं आहे. 1 तास उशीर होतोय. आयोजक म्हणून ती मला माझ्या खंत आहे. पण असो, तुम्ही सर्व लागून आले आहात. डॉक्टर मुनगंटे सर आहेत, डॉक्टर राजेंद्र देशपाल सर आहेत, टिपरे सर आहेत, राजेंद्र नायकवाडे सर आहेत, दिवशी सर आहेत, शेंडे सर आहेत, हेवतकर सर आहेत, बरेच रायकर सर आलेले आहेत. माझे सगळे मित्र, मी ज्यांना खरोखर लिहायला सांगितलं, त्यांनी धनकर मॅडम आलेले आहेत, त्यांनी लिहिलं. आणि या चर्चासत्रामध्ये सक्रिय सहभाग दर्शवण्याच्या दृष्टीने त्यांनी तयारी दर्शवली. हा त्यांचा खूप मोठा पाठिंबा मला वाटतो. किती लोक आहेत, किती गर्दी आहे चर्चासत्रामध्ये, पूर्ण हॉल भरलाय का आणि शेवटपर्यंत तो टिकलाय का, त्याच्यापेक्षा खरोखर जे या विषयाच्या अंगाने गंभीर विचार करतात अशाच लोकांची मला आवश्यकता होती. आणि ते तुम्ही सर्वजण ही उपस्थिती दर्शवली आणि या चर्चासत्रामध्ये भाग घेतलाय. मी विभाषी मॅडमचं पण खरं तर आयोजक म्हणून आभार मानतो. आणि माझी हीच भूमिका आहे की वाचनाच्या बद्दलची जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती लक्षात यावी. पण 2 टप्पे जे आहेत या चर्चासत्रामध्ये, पहिला जे वाचनाचं स्वरूप आणि साधारणतः वाचन प्रक्रिया, वाचन संस्कृती आणि समस्या वगैरे, हे 2 जे सत्र आहेत, हे 2 सत्र साधारणतः सर्वांच्या दृष्टीनं एक मोठा वाचकांचा एक मोठा व्यापकपट आपण समोर ठेवून निश्चित केलेला आहे. आणि बाकीचे नंतरचे जे 2 सत्र आहेत, खरं तर ते वाङ्मयाच्या दृष्टीनं, साहित्याच्या दृष्टीनं त्याच्यावर चर्चा होती. वाङ्मयीन अभिरुची आहे त्या दृष्टीने काही वस्तुस्थिती समोर आली, काही मूलभूत मांडणी ही त्यामध्ये भूमिका होती. एवढी भूमिका मी इथे विशद करतो. खरं तर या निमित्तानं मला ज्ञानेश्वरीमधल्या 9व्या अध्यायामधली एक 16वी ओवी आठवते आहे. ती ओवी याच्यासाठी आठवते आहे की मला काल गौरव मॅडमला मी रिसीव्ह करायला गेलो तर तुम्ही गजानन करतो का? हो. तुमचं तर मला असं वाटत होतं की तुम्ही फार बुजुर्ग वगैरे असाल. नाही मॅडम, तुम्ही तो पोरगेलाच आहात. हो मॅडम, तुमचं मुलासारखं आहे. तर मी खरंच त्यांनी मुलासारखं आहे असं म्हटल्यानंतर मग मी घरी राहून शोधाशोध केली आणि मला ती मूवी सापडली. आणि माझी अवस्था जी आहे ती अवस्था ज्ञानेश्वरीमधल्या ज्ञानेश्वराच्या अगदी 8 अध्याय लिहून झाल्यानंतर 9वा अध्याय सुरू केला आणि 8 ओव्या पण 15 ओव्या पण त्यांनी लिहून टाकल्या. आणि 16वी ओवी लिहिताना त्यांची जी मनातली भावना किंवा त्यांची जी भूमिका होती तशी भूमिका आज माझी झालेली आहे. माझी भावना तशी आहे की ओवी वाचतो आणि बाळक बापाची ताठी दिले आणि बापा त्याची जेवू लागे की तो संतोषिनी वेगे मुखची ओढवी तैसा मी जरी तुम्हा प्रती चावटी करीत असे बळमती तरी तुम्ही संतोषी जे ऐसी जाती प्रेमाची असेल. खरं तर मी त्या बालकासारखा प्रयत्न करतोय की आपल्या बापाच्या मांडीवर बसून आपल्या बापाला जेव घालण्याचा प्रयत्न करतोय आणि बाप खूप आनंदाने ते घास घेऊन अगदी तृप्त झाल्याची भावना ते व्यक्त करतायत. तर माझी तशी अवस्था झाली आहे की त्या बाळकाच्या दृष्टीने त्या भूमिकेत मी सर्वांच्या पाठीवर बसलेला आहे. चुकलं तर माफ करा आणि बरं वाटतं तर पाठीवर थाप द्या. बोलतो. धन्यवाद. धन्यवाद. आदरणीय बोरकर सरांना विनंती करतो की उद्घाटक सुषमा कोरकर मॅडम यांना त्यांनी सरकार म्हणून काम केले. अनेक त्या कादंबरी पुस्तक कडवेसरांचं विशेष म्हणजे संत साहित्य असो किंवा संत साहित्य असो की अलीकडच्या म्हणजे अगदी विठ्ठल काय लिहितात, ऐश्वर्या पाटेकर काय लिहितोय झाल्यानंतर
उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक आणि वाचनाविषयी या सत्कार समारंभानंतर या चर्चासत्राचं उद्घाटन झालेलं आहे असं आपण समजूया आणि त्याबद्दल सर्व मान्यवरांचं अभिनंदन. एक मी माझ्या अगदी थोडक्यात लिहून आणलेले की कुठेही विषय माझ्या हातून लांब जाता कामा नये या कारणाने मी माझ्या विचारांची थोडक्यात लिहून आणले. तुमचा फार वेळ घेणार बघा आपल्या आधुनिक जगण्याचा अतिशय अन्योन्य भाग ठरली होती. तिच्याविषयी म्हणजे वाचन आपण कुठल्या स्वरूपाचं वाचतो, आपण काय वाचतो ते आपल्यात इतकं झिरपतं आणि या वाचनाचं आपल्यामध्ये पुढे काय होतं वैयक्तिक पातळी आपल्याला इतक्या वेगवेगळ्या दृष्टीने पाहता येणं शक्य आहे. त्यामध्ये फक्त 3 गोष्टी पैकी 2च इथे अधोरेखित करते. याचं कारण काय की समाजाच्या जडणघडणी परिवर्तनाच्या गतिमान प्रक्रियेत समाजाच्या मूल्य व्यवस्थेत समाजातील व्यक्तींची संवेदनशीलता आणि मनोभूमिका तयार करण्याच्या ज्ञान या प्रक्रियेत ज्ञान आणि वाङ्मय निर्मितीची वाङ्मयाची एक ऐतिहासिक अंगाने करावं लागेल, दुसरा तात्विक किंवा सैद्धांतिक अंगाने करावं लागेल आणि या दोघांचा ज्याच्याशी अतिशय अन्योन्य असा संबंध आहे अशा अनुभव म्हणजे वाचनाचा असंख्य वाचनाचा जो अनुभव आहे त्या अनुभवाचे अर्थात पहिले 2 हे शेवटच्यावर आधारित. मानवी जीवनातील ज्ञान आणि वाङ्मय यांची संस्कृती मुद्रेणी तंत्राचा प्रवेश झाल्यावर वाचनाची प्रक्रिया अस्तित्वात आली. अनुभवाचं स्मृती आपल्या अनुभवाचा स्मृती संचय करता याच्यासाठी पण शब्दांना भाषेला दृश्य रूप आणि चिन्ह रूप दिलं तर खरं म्हणजे तिथूनच आपली वाचनाची प्रक्रिया अत्यंत सूक्ष्म पातळीवर सुरू झाली असते. आता वाचन इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे की म्हणजे तत्वज्ञानाचं वाचन, इतिहासाचं वाचन, विज्ञान स्वरूपाचं वाचन, विविध सामाजिक शास्त्रामधलं वाचन, या सगळ्या वाचनाकडे जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की या ज्ञानक्षेत्रातील वाचन प्रक्रियेचं स्वरूप पूर्णपणे भिन्न आहे. त्या क्षेत्रामध्ये जे काही ज्ञानोपासक आहे त्या सगळ्यांची बांधणी ही वाचकाची असण्यापेक्षा त्या क्षेत्रातील ज्ञानाशी अधिक असते. याचा जो वाचक आहे या वाचनामध्येही हा वाचक आपल्या बुद्धीचा एका विशिष्ट दिशेने प्रवास करताना दिसतो. याचा तरी बहुतांश झाले की मूलभूत विचार मांडणारे ग्रंथ ते इंग्रजीमध्ये, त्याच्यामध्ये काही प्रमाणात त्यांची भाषांतर झाली किंवा काही प्रमाणात परिचय रूपाने ते आपल्या समोर येतात आणि त्यामुळे विविध ज्ञानक्षेत्रामधील वाचनाचा पैस किती वैयक्तिक वर्तुळात लक्षात. पण त्यातही विज्ञान क्षेत्रामध्ये सर्वसामान्य वाचकांसाठी थोड्या बहुत प्रमाणामध्ये लेखन केलं जातं, पण त्यालाही काही फार मोठं वाचक वर्ग नाही. त्याबरोबर ज्याला आपण वैचारिक लेखन म्हणतो की ज्या वैचारिक मंथनाद्वारे कालाप्रमाणे परिवर्तनाची गती कायम राखली जाते, अशा वैचारिक वाङ्मयाची ही 19व्या शतकापासून मोठी परंपरा मराठी लेखन परंपरेमध्ये दिसत होती.
वाचन परंपरा बदलली तीही परंपरा आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण इथे जे बोलणार आहोत ते बहुतांशी ललित कांबळे कृतीच्या वाचनाबद्दल, पण हेही लक्षात घ्यायला पाहिजे की ललित कृतीची जी वाचनं आहेत या वाचनांना अनेक कथात्मक साहित्यामध्ये ज्या सबटेक्स्ट असतात, जी त्यांना आपण थोड्याशा समजेल अशा भाषेत बोलायचं झालं तर उपकथानक असतात, त्यामध्ये अनेक वेळेला या वेगवेगळ्या आंतरिक क्षेत्रांचा सुद्धा वापर झालेला असतो, इतिहासाचा वापर झालेला असतो, वैज्ञानिक संकल्पनांचा विज्ञान कथांच्यामध्ये वापर झालेला असतो. त्यामुळे इतर ज्ञान क्षेत्र आणि वाङ्मयीन क्षेत्र ही परस्परांच्या पासून मोठ्या प्रमाणामध्ये विलग करता येत नाही, हे वाचताना आपल्या सतत लक्षात घ्यायला पाहिजे. आपण इथे बोलणार आहोत ते ललित कांबळे कृतीच्या वाचनाचे, त्यातील आशयाचे सूक्ष्म क्षेत्र हे उलगडण्यासाठी अनेक वेळेला या विविध क्षेत्रामध्ये वाचन आपल्याला कसं उपयुक्त ठरू शकतं ते आपल्याला आपण लक्षात ठेवायला. ऐतिहासिक दृष्टीने बघायचं जर झालं तर मुद्रण तंत्राच्या आगमनापूर्वीचा काळ हा आपल्याकडे श्रवण संस्कृती, श्रवण हीच आकलनाची पद्धत. या पद्धतीत वाचणारा एक असायचा आणि ऐकणारे अनेक. वाचणारा श्रोत्यांसाठी वाचन, तत्कालीन सामाजिक सांस्कृतिक जीवनातील पारदर्शी उद्दिष्टांचा, धर्म ज्ञान नैतिक मूल्यांचा, आध्यात्मिक साधनांचा, ईश्वर भक्तीचा प्रभाव या प्रभावातून साहजिकच त्या काळातलं वाङ्मय घडलेलं दिसतं. ही जी अप्रत्यक्ष वाचन प्रक्रिया म्हणून आपण जी समूहरूपाने केली जाते, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष वाचणार आहे ती आपल्याला हरिदासांची, कीर्तनकारांची, पुराणिकांची परंपरा आहे. तर ह्या सगळ्यामध्ये त्याचा साहित्यावर जो परिणाम झाला, तो परिणाम म्हणजे साहित्याचे स्वरूप हे श्रोत्यांशी संवाद करणं. त्यासाठी त्याच्यामध्ये भावनिकतेचा घटक महत्त्वाचा असायचा, त्याच्यामध्ये नाट्य अवतरलेलं असायचं, वक्तृत्व शैलीचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला असायचा आणि ज्ञानेश्वर तुकारामांच्या सारख्यांच्या कवितेमध्ये त्याला काव्यात्मकताही मोठ्या प्रमाणात आली. संत साहित्याच्या परंपरेमध्ये आपल्याला या सगळ्याचं लोकसाहित्याशी असलेली तिची नाळ जोडलेली. त्याच्यामध्ये देशी छंदांचा वापर आहे, मात्रावृत्ताचा वापर आहे, गेयता आणि श्रवण सुलभता याच्यासाठी जयबद्धता आलेली दिसते आणि त्याच्याबरोबर तत्कालीन इच्छा आकांक्षांची थोडी बहुत प्रतिबिंब आपल्याला त्याच्यात खायला दिसतात. श्रवण संस्कृती अर्थात एक फक्त श्रवण संस्कृतीबद्दल बोलताना याचा विचार किंवा ज्या पर्यावरणात श्रवण संस्कृती निर्माण झाली त्या पर्यावरण पण आपल्याला थोडं बहुत सतत त्याचं भान असलं पाहिजे. साक्षर आणि निरक्षर यांच्या संख्येमध्ये असलेली प्रचंड तफावत, वर्तमानाविषयी उदासीन व्यवस्थात्मक जगणे आणि श्रद्धा प्रभावाने चिकित्सा करण्याची जागरूकता नसणे, हे सगळं पर्यावरण आपल्याला श्रवण संस्कृतीमध्ये लक्षात घेतलं तर तुम्ही वाचनाकडे येताना काय काय घडलं हे आपल्याला तुमच्या लक्षात. मुद्रण तंत्र अस्तित्वात आल्यानंतर वाङ्मय संस्कृतीने श्रवण युगातून वाचन युगात प्रवेश केला, तेव्हा वाचनाचं एक धार्मिक विशिष्ट स्वरूप नाहीसं होतं. ग्रंथ प्रभारात वैयक्तिक वाचन करणाऱ्याला केंद्रस्थान मिळालं. केव्हाही आणि कुठेही वाचायचं हे वाचकाला ठरवता येऊ लागलं आणि त्याचा परिणाम त्याचे वैचारिक स्वातंत्र्य अबाधित ठेवता येऊ शकण्याची एक शक्यता निर्माण झालेली. याच्याच बरोबर आपल्या हे लक्षात येतं की
की वाचकांच्या गरजा, अपेक्षा, हेतू या सगळ्यांमधून वाङ्मयाचं एक विशेषीकरण सुरू झालं. वाचक वर्गाचं नियंत्रण आलेले हा व्यवहारावर आणि वाङ्मय संस्कृती वाचन केंद्रीपणाने ग्रंथ परीक्षण ग्रंथावर पण काही प्रमाणाने प्रभाव दिसतो. आता ही जी श्रवण वाचन क्रिया आणि श्रवण क्रिया यातला महत्वाचा भेद म्हणजे श्रवणात शब्द कानावर पडतात, तत्काळ व्यतीत होणारा अर्थ हे आकलनाचं एक स्वरूप असून तो प्रामुख्याने वाच्यार्थाच्या जवळ असणारा, निकट असणारा, भावनिक घटकांशी संलग्न असणारा असतो. कोणत्याही कलाकृतीमध्ये श्रवण संस्कृतीमध्ये अशा कलाकृती नव्हत्या असं आपल्याला ज्ञानेश्वरांचं उदाहरण समोर आहे. संत साहित्यामध्ये कविता आपल्या समोर आहे, त्यामुळे असं आपण विधान करू शकतो. पण बहुतांशी भावनिक घटकाशी संलग्न असणाऱ्या अर्थाला इथं संहितेमध्ये प्रमुख मिळाले. ज्ञानेश्वर तुकारामांच्या काव्यात अशी अनेक स्तरीय रचना केल्या. संवेदनशील भविष्यपते फिरी अशी अनेक स्तरीय कलाकृती किंवा कला ही आकलनाला येते. त्यामुळे तिच्या आकलनाला मर्यादा पडलेल्या दिसतात. कारण की प्रत्येकच माणूस हा काही अतिशय बहुश्रुत होता असं नाही. त्यामुळे त्याला त्या संपूर्ण कलाकृतीच्या अर्थस्तराची संघटना उलगडता येतच होती असं नाही. वाचनात मात्र काय झालं, अर्थात श्रवण परंपरा आणि वाचन परंपरा मुद्रण तंत्रानंतर आलेली याचे अवशेष घटक आजही आपल्याला किंवा यांची मिश्रण हे आजही आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येतं. वाचनाच्या संदर्भात सगळ्यात आणखी महत्त्वाची शेवटची गोष्ट मी सांगते ती लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे वाचन कृतीचं, वाङ्मय कृतीचं वाचन करणं ही अजिबात सोपी गोष्ट नाही. याचं एक कारण असं की स्वप्नरंजन कलात्मक बोधग्रंथात या प्रकारच्या अनेक या वाङ्मयाच्या अनेक प्रकारांची आशय आणि रचनाबद्ध घडवणारी वाङ्मयामध्ये ही संगीत व्यवस्था याच्यामध्ये खूप साम्य असतो आणि त्यामुळे तो अनुभव प्राविष्ट अत्यंत संपन्न अशा कलात्मक अनुभव देणाऱ्या कृतीवर आदरणीय सुषमा करवलकर खरं तर त्यांचं पीक भाषणाचे अतिशय महत्त्वाचं ठरलं आहे. त्याच्या असं आम्ही काहीतरी कल्पना करेल अशी काहीतरी परिस्थिती झालेली आहे. ते आमचं मित्र मराठीतील ज्येष्ठ लेखक डॉक्टर प्रांजल दिवस त्या महाविद्यालयाचे प्राचार्य त्यांनी आवर्जून उपस्थित झाले. नागपूरच्या विद्यार्थ्यांचे प्रमुख मोठी मान्यवर मंडळ बसलेली आहे. तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधी म्हणून तुमचं मी नाव आहे आणि आपण सर्व या महाविद्यालयाचे असणारे सर्वच विषयांचे प्राध्यापक वेगवेगळ्या महाविद्यालयातून आलेले सर्व प्राध्यापक भगिनी आणि विद्यार्थी उद्घाटनाचा मनोगत व्यक्त करत असताना सुषमा यांनी वाचन हा जो शब्द आहे तो केंद्रस्थानी ठेवून वाचनाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या संकल्पना मांडल्या. मला त्याच्या संकल्पना वगैरे काही मांडणी करायची वेगवेगळ्या गावाची जशी संस्कृती असते तशी तिथे असणारी ती संस्कृती आहे ती नाटकाची असणारी संस्कृती आहे. म्हणजे नगरगावचं नाटक, झाडीपट्टीतलं नाटक किंवा आज सकाळी सुद्धा चर्चा करत असताना आपल्या लक्षामध्ये आलं की पूर्वी जशी आपल्याकडे नाटकं करणारी नाटक मंडळी असायची त्याच पद्धतीनं या परिसरामध्ये नाटक मंडळ्या आजही जिवंत आहेत.
आज सकाळपासून डॉक्टर सरांकडे सुद्धा टीव्ही मंडळी येत होती, बोलत होती की एक 16 तारखेला एक कार्यक्रम काम करतात. हे काम करत असताना असं लक्षामध्ये यायला लागतं की या परिसरामध्ये नाट्याच्या संदर्भामध्ये असणारी जी अभिरुची आहे ती अभिरुची उच्च दर्जाकडे आपल्याला नेणारी आहे. योगायोग असेल कदाचित नाट्यम भिन्न रुचेर्जनस्य बहुधाप्यकम समाराधनम. आता इथं भिन्न भिन्न प्रकारची असणारी जी अभिरुची आहे त्याच्या संदर्भामध्ये येणारा विचार मांडलेला आहे की इथं येणारे प्रेक्षक कोण आहे. जे पुण्याच्या बालगंधर्वमध्ये येणारा प्रेक्षक त्याची असणारी रुची अन्य ठिकाणी असणार. म्हणजे मुंबईची जर समजा आपण रंगभूमी पाहिजे तर ती रंगभूमी आणखी वेगळ्या प्रकारची आहे. श्याम मनोहरांचं सुद्धा असणारा एक नाटक अलीकडच्या कालखंडामध्ये मला बघता तेव्हा सुद्धा हे जाणवतं. आणि अन्य वेळेला जी नाटकं होतात ती नाटकं ज्यावेळेला सादर केली जातात त्यावेळेची असणारी आहे. अगदी मधु कांबीकर आणि सुरेखा पुणेकर यांनी ज्यावेळेला प्रयोग लावलेले होते आणि लावणीपर्यंत मराठी समाजाला आणण्यासाठी म्हणून ज्यावेळेला त्यांनी प्रयत्न केले त्यावेळेला येणारे लोक आणि त्यांची असणारी अभिरुची. आपल्याला असं लक्षामध्ये जे अभिरुची हा जो शब्द आहे तो शब्द जर समजा आपण बघितला तर त्याचा अतिशय साधा सरळ आहे. चव आहे, गोडी आहे, आवड आहे किंवा शौक आहे अशा प्रकारचे शब्द आपल्याला या अभिरुचीशी मिळते कृती आहेत असं निश्चितपणाने लक्षात येते. आता ही जी रुची आहे अभिरुची आहे ती वाङ्मयीन कलाकृतींना जर समजा लावायची ठरली आणि त्या दृष्टिकोनातून आपण विचार मांडण्याचा प्रयत्न केला की अभिरुचीची ही कल्पना हळूहळू स्पष्ट होत आहे. मी पुरस्कारांना धन्यवाद यासाठी दिले की हा जो विषय त्यांनी दिलेला आहे अभिरुचीच्या संदर्भामध्ये. त्या अभिरुचीच्या संदर्भामध्ये आपल्याला फार काही सापडत म्हणजे अगदी संज्ञान कोशामध्ये सुद्धा अभिरुची शब्दाच्या संदर्भात फारसं काही दिलेलं नाही असंच आपल्याला लक्षात येते. ही अशी असणारी अभिरुची याच्या संदर्भात कोण लेखन करतं, कुणी लेखन केलेलं आहे असे प्रश्न जर समजा आपण विचारत गेलो तर एखाद दुसरं पुस्तक आम्हाला सापडतं. म्हणजे एक उदाहरण समजा सांगायचं झालं तर राष्ट्रीय जोग यांनी मराठी वाङ्मयाभिरुचीचे विहंगमावलोकन या नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. अर्थात त्यातूनही अभिरुचीची संकल्पना नेमकेपणाने स्पष्ट होत नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल. आणि ही असणारी अभिरुची याच्या संदर्भात आणखीन 2 समीक्षकांचं नाव सांगितलं की त्यांनी थोडंफार लिहिलेलं आहे. राघव जाधव यांनी वाङ्मयीन आकलन या नावाच्या त्यांच्या पुस्तकामध्ये 2 लेख लिहिलेले आहेत. आणि त्याच्या बरोबरीला अगदी अलीकडे वाङ्मयीन संस्कृतीच्या संदर्भात डॉक्टर सुधीर रसाळ यांनी ज्यावेळेला लेखन केलं त्यामध्ये त्यांचे असणारे वाचनाच्या अभिरुचीच्या संदर्भातले लेख आहेत किंवा या दोघांचं लेखन समजा आपण घेतलं तर त्यांनी त्याच्यामध्ये 2 संकल्पनांची चर्चा केलेली आहे. या 2 संकल्पना कोणत्या तर एक म्हणजे नागर अभिरुची आणि दुसरी असणारी जी आहे ती ग्रामीण असणारी आहे. ह्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत या संकल्पना नेमकेपणाने लेखक लिहिताना त्याच्या मनात असतात का. मला स्वतःला बघितलं तो प्रश्न आहे तो असा आहे की लेखकाच्या मनात अभिरुचीच्या संदर्भामध्ये काय विचार केला जात असेल. हे अगदी अलीकडे कुणीतरी एका ब्लॉगवरती अशा पद्धतीने लेखन केलेलं आहे की म्हणजे त्याची असणारी भूमिका आहे. त्यांनी मंचीय कवितेच्या संदर्भामध्ये विचार मांडलेले आहे. एक कविता ज्यावेळेला वाचली जाते त्या कवीची असणारी कविता जर समजा त्या काही रसिकांना आवडली तर दर वेळेला पुढच्या कार्यक्रमात रसिकच असं म्हणतात व तुमची ती अनुभव कविता म्हणा. आता त्या कवितेला चांगलं जर म्हणजे घ्यायचं असेल सुद्धा तर पुन्हा पुन्हा तीच कविता घेऊन तीच कविता म्हणून ज्यावेळेला टाळ्या मिळवण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेला वाचकाची असणारी श्रोत्यांची असणारी जी अभिरुची आहे ती अभिरुची बंजर ठरते. म्हणजे सामान्य वाचकाची असणारी जी कोणती अभिरुची असेल ती अभिरुची सुद्धा एखाद्या संवेदनशील असणाऱ्या कवीला
विशिष्ट पद्धतीने लेखन करण्यासाठी म्हणून भाग पडले. म्हणजे कवितेनं आमचं काही नुकसान वगैरे झालेलं आहे का हा स्वतंत्र वादाचा विषय असेल, पण वाचकाची अभिरुची सुद्धा याच्यामध्ये प्रभावशाली ठरत असते असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. अगदी ज्या ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीचे इथे उल्लेख झाले किंवा उगा सांगितला गेला, त्यांनी सुद्धा स्वतःच्या लेखनाला संबोधत असताना नागर पदबंध असा शब्द प्रयोग केलेला आहे. यांना नागर पदबंध म्हणजे नेमके कोण, म्हणजे हे नेमकं कोणाला कळेल, तर मग आपल्याला लक्षामध्ये यायला लागतं की हे अभिजनांसाठी म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पण जर समजा हे नागर असेल, अलीकडे आपण त्याला शहरी वगैरे म्हणू शकतो, पण जसं नागरांचं आहे त्याच पद्धतीने अगदी खेड्यापाड्यात राहणारी आपल्यासारखी माणसं असतात. म्हणजे आपल्याकडे फार काही बदल होतो असं नाही. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर खेड्यात वगैरे ज्या वेळेला आपण राहत असतो त्यावेळेला एकदम साधे सुधे कपडे असतात आणि एकदा जर तुम्हाला त्या नागरीकरणाची भूक लागली किंवा मात्र तुमचे असणारे कपडे सुद्धा बदलतात. हे आज या महाविद्यालयाच्या बहुतेक सर्व प्राध्यापकांच्या कपड्यांकडे सुद्धा आपण बघितलं तरी देखील हे आपल्याला लक्ष पडले. एका विशिष्ट पद्धतीचे पोशाख घालून सगळेजण आलेले आहेत. ग्रामीण भाग असून सुद्धा अर्थात ग्रामीण भागातल्या लोक हे करायचं नाही का असा प्रतिप्रश्न त्याला विचार देणे शक्य आहे. तोही भाग आपण सोडून, पण याच्या वेळेला आपल्याला असं लक्षामध्ये येतं की अभिरुचीच्या संदर्भामध्ये असं काही वेगळ्या पद्धतीचं लेखन झालेलं आहे का. संस्कृतचा जरी धांडोळा घेतला तर संस्कृतमध्ये सुद्धा लेखन झालेलं नाही असंच आपल्याला म्हणावं लागतं. फार काही अभिरुचीच्या संदर्भामध्ये या कल्पना स्पष्ट केलेल्या नाही. अशा वेळेला ज्याला विषय घेतला जातो आणि त्याच्या संदर्भावरती जी चर्चा केली जाते ती गंभीरपणाने समजा गेली आणि त्याची ग्रंथाच्या रूपाने समजा मांडणी झाली तर ते अत्यंत महत्त्वाचं आणि मुलाचं काम होईल. आणि मुख्य म्हणजे ते काम पुण्या मुंबईत होत नाही, हे विदर्भामध्ये असणाऱ्या कोकणातल्या एका शहरामध्ये नगरगावमध्ये हे काम होतंय. ही सगळ्यात आनंदाची आणि चांगली असणारी गोष्ट. आपल्याकडे ज्या पद्धतीने विचार केला जातो गो. देशपांडे वाङ्मय इतिहासाच्या निमित्तानं असं म्हणून ठेवलेलं की आपल्यामध्ये एकमेकांमध्ये असणारं अंतर्बंध आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये जी चर्चा होणं आवश्यक आहे ते गो. देशपांड्यांनी सुद्धा काही परिच्छेद फक्त त्या संदर्भामध्ये मांडलेला आहे. ज्ञानदेवांनी काय दिलं, नामदेवांनी काय दिलं, तुकारामांनी काय दिलं याच्याविषयी नंतर कोण बोलतं. म्हणजे जसं नामदेवांनी म्हणून ठेवले नावामध्ये ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एक त्या ग्रंथाच्या विषयीचा असणारा एका वाचकाचा हा अभिप्राय हे आपल्याला लक्षात येईल. आणि त्याच्यानंतर सुद्धा बोलतं झालेला विचार नाही असंच आपल्याला म्हणावं लागतं. आणि या पद्धतीने आता मी फक्त त्याच्या शेवटच्या मुद्द्याचा उल्लेख करतो आणि त्या शेवटच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये इथे मतभेद संभवू शकतात. म्हणजे आपल्याकडे ब्रिटिशांनी जो वसाहतवाद आणला या वसाहतवादाचा असणारा जो तुमचा विचार आहे तो नंतरच्या काळामध्ये पुढे जात गेला. आणि मग आपल्याला असं लक्षात आलं की आमच्यावरती असणारी लादली गेलेली जी इंग्रजीची गुलामगिरी आहे त्या गुलामगिरीच्या विरोधामध्ये जी प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते ती देशीवादाच्या रूपामध्ये येते. हे वसाहतवादोत्तर कालखंड जर समजा आपण बघत गेलो या कालखंडामध्ये लेखन करणारे जे लोक आहेत ते कोणत्या पद्धतीने लिहितात या पद्धतीनं ही सगळी मांडणी संतांच्या रचनेमध्ये पाहायला मिळते. आणि मग अगदी अतिवृत्त असणारा श्रीकांत देशमुख असेल किंवा इथं बसलेला कवी आहे बदलत असणारं वाचन आहे. आपल्याला असं लक्षामध्ये की या ग्रामीण परिसरामध्ये असणारे शिकणारे विद्यार्थी संदर्भाच्या संदर्भामध्ये मगाशी एक मुद्दा उपस्थित झालेला होता. म्हणजे तो तुमच्या समोर होता झालेला चहा पिता तो मुद्दा उपस्थित झालेला होता की चेतन भगत हे जर समजा मुलाचं देत असतील तर त्यावेळेला प्रचंड गर्दी असते आणि ज्यांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळालेलं आहे
त्यांच्या मुलाखतीच्या इतिहासासमोर कुठल्याही प्रकारचे वृत्त उपलब्ध होत नाही, म्हणजे श्रोते सुद्धा आपल्याला मिळत नाही. हे काय आहे? हे आपल्या बदलत्या मानसिकतेचं आणि आपल्या बदलत्या अभिरुचीचं घडणारं दर्शन आहे. त्याचा विचार आपल्याला करता येतो आणि अध्यापनाच्या अंगाने सुद्धा आम्ही अभिरुची भिंगत करण्यासाठी म्हणून जर जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर आपल्याच संस्काराला वाटतं. आपण मला इथं आग्रहाने बोलू, सुरुवातीला मला असं वाटतं होतं की गजानन कोतकर यांच्या गरिबाच्या रिपोर्टसाठी मला बोलवलं जातंय की काय, परंतु तो तसा कोणत्याही प्रकार नव्हता. त्यांनी केलेलं काम असेल. 2014ला जी कन्सेप्ट राजेंद्र यांनी पुढे नेण्याचा केलेला प्रयत्न असेल आणि 2017मध्ये जर समजा त्याला यश मिळत असेल तर निश्चितपणाने आपण आपली ही जी बदलती अभिरुची, बदलती जी कोणती असणारी वाचन संस्कृती आहे तिच्या विकसनामध्ये हे चर्चासत्र निश्चितपणाने हातभार लावेल असा विश्वास मला स्वतःला वाटतो. मी या शिक्षण संस्थेचे आपल्या सर्वांच्या विषयीचे मला पूर्वभूत व्यक्त करतो आणि मुख्य म्हणजे इथे असणाऱ्या मराठी प्राध्यापक बंधू भगिनी जे कोणी आहेत त्यांच्याविषयीची सुद्धा कृतज्ञता प्रकट करतो आणि थांबतो. मैत्रीतून अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले. गुलजार छान लिहितात. कितनी महक आ रही है, कितनी खुशबू आ रही है, कितना महक उठा है आसमान, एक दोस्त अभी मालूम पड़ा तू आया है, तू आया है. यानंतर राजेंद्र दिवस यांना मी निवडून देतो. विदर्भातल्या माझ्या चांगल्या आवडत्या नोवेली पद्मरेखा कविता नेहमी सांगत असतो, बोलत असतो. आमच्या मोराळी मासिकाचा मी त्यांना आवर्जून पाठवत असतो की तू ह्या मुलांनी वाचावा अशी माझी इच्छा असते. तर तो म्हणतो की दर महिन्याला आम्ही ती पुस्तकं मुलांमध्ये बसवतो आणि प्रत्येकाकडून 10 रुपये घेतो. वाचनाचा हा उपक्रमच मला खूप जास्त वाटतो. आता अशा मुलानं ज्या ठिकाणी काही करावं आणि त्यानं मराठीतली सगळी गंभीर लोक बोलवली, म्हणजे अरुणा जोहाशी, करोदर मॅडम, बडवेसकर आहेत, ते या सगळ्या नियोजनामध्ये त्यानं विचार केलेला याला मी फारसा हातभार लावला असेल हे त्याच्या मनात आहे. ते त्याच्या मनात का आलं की आपण वाचनावर चर्चा केली पाहिजे, आपण अभिरुचीवर बोललो पाहिजे. आता बरंच काम बरोबर मॅडम झालंय असं की आपण अभिरुचीवर तर कधीच बोललो नाही, जे बडवेसाठी सांगितलं, आणि वाचनावर बोलत गेलो ते चुकीच्या बाजूने बोलतो. म्हणजे आजवर वाचनावर बरीच चर्चा अशी केली जाते की वाचक घटतो आहे, बिलकुल अमान्य गोष्ट आहे. म्हणजे वाचक घटतो आहे ही गोष्ट पूर्णतः चुकीची आहे. वाचक प्रचंड प्रमाणात वाढतोय. त्याचं कारण असं आहे की ज्या महाराष्ट्राची कल्पना त्या काळात होती, म्हणजे ते म्हणतात की पूर्वी खूप वाचायचे, त्यांचा महाराष्ट्र कोणता होता तर पुणे, मुंबई आणि फार तर नागपूर. म्हणजे यांच्या महाराष्ट्राची कल्पना पुणे, मुंबई आणि नागपूर. ते बोलतात महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे. आता ताडोबाच्या झाडीपट्टीत राहणाऱ्या एखाद्या गरीब माणसाला विचारा, बाबा हे कोण पु ल देशपांडे, तुमच्याकडे आवाज खूप बघायला लागेल. याचं काही डोकं विरुद्ध आणि त्या
होणारा वाचन या शब्दाबद्दलचा आपला काही एक गैरसमज. आपण दूर गेला तर मग वाचनाकडे जाणार आहोत. म्हणजे या पद्धतीनं बघत गेला तर तुम्हाला चित्र कळणार आहे. चित्र मोनालिसा चित्र बघितल्यानंतर ते मला कळतच असं नाही, कारण माझ्या डोळ्याचं प्रशिक्षण चित्र पाहण्याचं झालेलं असतं असं नाही. चित्र बघायला शिकवावं लागतं. तसं गाणं ऐकायला शिकावं लागतं, कान तयार व्हावं लागतो असं मानतो. एरवी बहुसंख्य लोक रेडिओवर नाट्यसंगीत लागलं किंवा एखादी बंदिशी लागली की रेडिओचं पटकन गळा लागतो. आपल्याला गाणं तयार होण्यासाठी प्रशिक्षण गाणं ऐकण्यासाठी असावं लागतं किंवा ते गरजेचं असतं. म्हणजे चित्र बघायला प्रशिक्षण लागतं, गाणं ऐकायला कान तयार व्हावा लागतो. आणि आपण असं मानत आलो की वाचायला काय लागतं, पण वाचन हे विकसित करावं लागतं. वाचन प्रक्रियेचं विकसन हे आपण कधीही केंद्रवर्ती धरलेलं नाही. याचा परिणाम असा झाला की आपण काय वाचावं आणि काय वाचू नये हे सांगायला लागलो. ते त्यांना ठरवता आलं पाहिजे. कोणाला? वाचणाऱ्याला ठरवता आलं पाहिजे की मी काय वाचायचं आणि मी काय वाचायचं नाही. मग ही वाचन प्रक्रिया जर आपल्याला चित्र पाहणं विकसित करतो, संगीत ऐकणं विकसित करतो, तशी गोष्ट आहे. तर आपल्या शिक्षणातल्या सगळ्या व्यवस्थेनं वाचन विकसित होण्यासाठी कोणतं योगदान दिलं किंवा काय प्रयत्न, म्हणजे फार गमतीशीर प्रयत्न आहे. म्हणजे लहानपणी वाचन शिकवत असताना गुरुजी असं सांगायचे की पहिल्यांदा मोठ्यानं वाच, त्याला प्रकट वाचन असतं, आणि नंतर तू मनातल्या मनात वाच, म्हणजे मूक वाचन. या तिसऱ्या पायरीकडे आपण गेलोच नाही, या दोन पायरीतच अडकलो. कारण तेवढ्याच त्या गुरुजींनी सांगितलेले होते. पुढच्या गुरुजींना स्वतःलाच वाचन प्रक्रिया माहिती नसल्यामुळं त्यांनी वाचावं कसं आणि वाचन विकसित कसं करावं याच्याविषयी ते काही बोललेच नाही. ते म्हणाले फक्त वाचा. आता ते फक्त वाचा म्हणाले, पण वाचणाऱ्याच्या मनात दोन ओळींच्या मध्ये अंतर जे असतं त्याच्यात काहीतरी भरलेलं असतं, आणि ते शोधता येणं, ते वाचता येणं, यासाठी वाचन विकास व्हायला लागतो. तो न झाल्यामुळं मगाशी मॅडम जशा म्हणाल्या आपण वाचनातच अडकतो. म्हणजे मास्तर सुद्धा वर्गात वाचनानं शिकवतो, त्याचा लक्षार्थ आणि व्यंगार्थाकडे जातच नाही. लक्षण आणि व्यंजन आपण शिकलीच नाही. म्हणजे देवळात जाताना जेव्हा आपण घंटी वाजवतो त्या पहिल्या ठोक्यानंतर जे आवर्तन असतं त्या घंटीचं, आणि ते इतक्या गाभाराभर भरून कितीतरी वेळ होतं, तेव्हा आपल्या डोक्यात काय फिरत असतं? वाचणाऱ्याच्या मनात हे असं काहीतरी अंतरक्रियात्मक घडत गेलं पाहिजे, आणि त्यासाठी तिसरी पायरी आपल्याला विकसित केली पाहिजे. मग चौथी आणि मग अभिजात वाचक ही पाचवी पायरी. तर या पायऱ्यातल्या दोन पायऱ्या आपण कशा कशा पार केल्या. आपण एकदा प्रकट वाचन करायला लागलो, एकदा मूक वाचन करायला लागलो, पण मनात आवर्तनांची शक्यता आपण गमावली. परिणाम काय झाला? परिणाम वाचण्याविषयीच आपण अज्ञानी राहिलो. एक फार अडाणी लोक आहोत आपण, हे एकदा कबूल केलं पाहिजे. साक्षर अडाणींची संख्या ही स्वातंत्र्योत्तर काळामध्ये खूप झाली.
म्हणजे त्यांना अक्षर माहिती, अक्षर येतं, ते अक्षरावर नजर फिरवू शकतात, ते वाचायचं ग्रहण करू शकतात. बाकी कशाचाही संस्कार त्याच्यात झिरपण्याची शक्यता असते. अशा साक्षर अडाण्यांचा इतका पूर आला आपल्याकडे की हे साक्षर अडाणी वाचणाऱ्यांना निर्बुद्ध म्हणायला, वाचणाऱ्यांना निर्बुद्ध म्हणायला. मला जे खेड्या पाण्यात कष्ट करणारे शेतकरी, शेतमजूर, झाडात रानावनात फिरणारे हे सगळे आदिवासी यांना ते निर्बुद्ध म्हणतात. त्यांनी विकसित केलेल्या वाचनाचा तुम्ही कधी विचार केला का? म्हणजे त्यांना अक्षर नाहीये पण ते वाचतात. त्यांचा अक्षराशी संबंध नसताना ते वाचतात हे आपण कधी ध्यानातच घेतो. पाणी वाचता येतं आपल्याला, पण महापुरातून सहज जाणाऱ्या माणसाला पाणी वाचता येतं. पाय कसा टाकल्यानंतर न उचलता पाय सरकत जाताना तो पाणी वाचत असतो. विविध झाडांशी, विविध पक्ष्यांशी त्याचं वाचन किती तीव्र गतीनं सुरू असतं. भात तरवा टाकल्यानंतर आणि भात लागण करतानाच आणि भात पोटरीला आल्यानंतरच आणि भात कापल्यानंतर त्याला वाचता येतं. आता त्यानं विकसित केलेली ही स्वतःची जी कला आहे वाचनाची, तो झाड वाचू शकतो. आपण झाड पाहू शकतो, आपण झाड वाचू नाही शकतो. झाड वाचायला तुमच्या आत काहीतरी विकसन व्हावं लागतं. पाणी वाचायला कधीतरी पाण्याशी खेळावं लागतं. माणसाचा चेहरा वाचण्याची आपली किती जुनी परंपरा आहे. म्हणजे जो मेढा जोशी नावाचे भटके यायचे आणि तुमच्या चेहऱ्यावरून भविष्य सांगायचे. नाही नव्हतं भविष्य विचारायला, त्याला उत्तम चेहरा वाचता यायचा. आता तुम्ही म्हणाल की याचा आणि आमच्या वाचनाचा काय संबंध? बरोबर आहे, अक्षर अडाण्यांचं म्हणणं बरोबर आहे, कारण ते बिचारे निर्बुद्ध ना. त्यांनी विकसित केलेल्या वाचन परंपरा ध्यानात न घेतल्यामुळं आपण आपली वाचन पद्धती विकसित करायला अपयशी होतो. आणि वाचनावर लिहिणं तर सोडा, वाचनाचा विचार करणंही बंद केलं. वाचन हा जाणीव आणि नेणीवेमध्ये चाललेल्या अंतर्क्रियेचा भाग. आपण जाणीवेतून अक्षरावर नजर फिरवतो तेव्हा नेणीव काहीतरी रचत जाते. मग एक कथा, एक चित्र माझ्या डोक्यात मनात असं उभं राहत जातं. वाचणं हे पुन्हा रचणं असतं. हे वास्तविक आपल्या परंपरेत खूप जुनं आहे. झाड बघणं म्हणजे एक झाड पुन्हा नव्यानं मनात रचणं असतं. म्हणून मला जसं झाड दिसतं तसं बोरकर साहेबांना दिसणार नाही, कारण ते चित्रकार आहेत. ते झाडाला वेगळ्या पद्धतीनं मनात रचतील, मी झाडाला वेगळ्या पद्धतीनं मनात रचेल. हे जे वाचणं म्हणजे रचना आहे, जाणीवेचा आणि नेणीवेचा अंतर्क्रियेचा हा संपूर्ण व्यवहार आहे. असं जेव्हा ध्यानात घेऊ आपण तेव्हा वाचण्यातून रचणं हे प्रत्येकाला आपण करत असतो, पण आपल्याला माहित नसतं. चित्रपट पाहतो, फ्रेम सरकत असतात, संवाद ऐकत असतो, पण चित्रपट मनात आपण रचत असतो. हे रचणं कुणाचं
तीव्र संवेदनशील असतं, कुणाचं कमी तीव्र संवेदनशील असतं. आता मला या ठिकाणी पहिल्या मुद्द्याकडे पुन्हा आणायचंय की आपल्या व्यवस्थेमध्ये वाचन विकसित करण्यातल्या बाकीच्या सगळ्या पायऱ्या शिक्षणाचे तास घ्यायला. अक्षर अडाण्याचे प्रयोग कधी कधी मला असे हास्यास्पद आणि मजेशीर वाटतात की हे कुठून धरून आणलेले लोक असतील की मूल्य वर्गात शिकवायला लागले. वाचन विकसित केलं असता म्हणजे माझ्या शेती परंपरेत जुनं वाचन विकसित करा, अथवा तुम्ही नव्या पद्धतीनं तुमच्या आधुनिक परंपरेतलं वाचन विकसित करा. पण वाचन विकसित केलं असता तर या सगळ्यांची परिणिती काय? या सगळ्यांची परिणिती अशी झाली की एक दुबळा मध्यम वर्ग खेड्यापाड्यातून तयार केला. वाचन विकसनाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळं एक दुबळा मध्यम वर्ग, ज्याच्या मनगटात ताकदच नाही असा दुबळा मध्यम वर्ग खेड्यापाड्यात तयार झाला. आणि त्याला वाचणं म्हणजे पुन्हा करणं असं वाटायला. म्हणजे मध्यंतरी मी एक सर्वे घेतला होता, तो शिवाजी विद्यापीठापुरता मर्यादित होता की स्वतःच्या घरात पेपर लिहिणारे प्राध्यापक किती, वर्तमानपत्र काय असतं, वर्षाला साधारण 1000 रुपयाचं असतं त्याचं. आश्चर्याची गोष्ट तुम्हाला वाटेल की त्यामध्ये 746 प्राध्यापक असं बघितलं. मला म्हणाले की स्टाफ रूम मध्ये असतोच पेपर, घरात कशाला घ्यायचा. आता हा दुबळा मध्यम वर्ग जो खेड्यापाड्यातून आला आणि त्याची पैदास इतकी वारे माफ झाली. मी बहुतेक वेळा एसटीत बसल्यानंतर सगळीकडे नजर फिरवून बघत असतो, कुठंतरी एखादा माणूस पुस्तक वाचत असतो किंवा 1-2 माणसं वर्तमानपत्र वाचत असतात. बाकी सगळे ठोके बसलेले असतात. मी बऱ्याच वेळा विमानातून प्रवास करत असताना परदेशी माणूस आपल्याकडे जर विमानात शेजारी असेल, त्या विमानात असेल, तर तो पहिल्यांदा आपल्या बॅगेतून एक पुस्तक त्याच्या हातात असतं आणि तो वाचताना दिसतो. आपण सगळे बाहेरचं सगळं बघत 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 नंतर झोपी जातो. असा एक दुबळा मध्यम वर्ग जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्याची कारण मीमांसा करता करता तुम्ही तिथंच येता वाचनात. आणि या सगळ्या वाचन व्यवहाराविषयी आपण अजिबात गंभीर नाही. मी असं म्हणत नाही कथा, कादंबरी, वैचारिक गद्य, नाटक हेच वाचलं पाहिजे, नका वाचू. पण एखाद्या भूगोलाच्या शिक्षकानं चांगलं ॲटलास तरी बघत बसावं. विज्ञानाच्या माणसानं किमान आपल्यातलं काय नव्यात आलेलं आहे. त्या साक्षर अडाण्यांची दुसरी समजूत अशी असते की मी भूगोलचा मास्तर आहे, मला मराठी नाही आलं तर चालतं. म्हणजे भूगोलाचं भू ह्रस्व दिलं तर चालतं. त्यांना विचारलं, अरे भू ह्रस्व आहे, मी कुठं मराठीचा मास्तर. अरे बाबा, तू मराठीतून भूगोल शिकवतो ना, मग जरा मराठीचं नीट वाचत गेलास, असं काय आकाश कोसळणार आहे, 2 इंक्रीमेंट कमी होणार आहे. गणिताचा शिक्षक बेतिक्क सांगतो, काय संबंध आमच्या मराठीचा. आणि बाबा, तुम्ही मराठी प्रदेशात राहता, जन्मलाच मराठी भाषेत, विषय विज्ञान असू द्या, एखादा विज्ञानाचा शोधनिबंध मराठीत आणल्यानं काही बिघडत नाही. पण भाषिक निरक्षरता ही इतकी पसरत गेली की वाचन प्रक्रियेचा व्यवहार करण्याची शक्यताच नाही. आता तर खरं काम हातात घ्यायला पाहिजे ते भाषिक साक्षरतेचं आणि शिक्षण साक्षरतेचं घ्यायला.
म्हणजे ही साक्षर अडाणींची पैदास बंद होण्याची शक्यता. शिक्षण साक्षरतेची गरज भासावी इतक्या वाईट परिस्थितीत आपण आहोत. आणि याचं मूलभूत कारण वाचन संस्कार. आता या सगळ्यामध्ये वाचन, मगाशी मॅडमने हा शब्द वापरला, हा आत्मशोध असतो. आता हा आत्मशोध तुम्हाला त्या सगळ्या कोणत्याही विषयाचे असतात, तुम्ही कोणतंही पुस्तक वाचा, त्या सगळ्यातून तुमच्या आत्मशोधाचा प्रवास जर सुरू होणार असेल तर ह्या वाचन व्यवहाराचं विकसन होण्यासाठीच्या सगळ्या पायऱ्या आपण हळूहळू पार करत जाणं. सर म्हणाले की चेतन भगतच्या यांना गर्दी होते पुन्हा, कारण त्यातूनच गंभीर वाचक दुसऱ्या पायरीवर येणार, त्यातलेच काही जण वरच्या पायरीवर येणार, विकसित होत जाणार. बाबा कदम अर्नाळकर वाचणारा वाचक हाही मला पाहिजे आणि महत्वाचा वाटतो, कारण त्यातूनच चांगल्या वाचक त्या विषयाच्या शिक्षकांना ती भूमिका घेणं की वाचावं कसं आणि वाचन प्रक्रियेचं विकसन कसं करावं. तर मग वाचन हा आत्मशोध आहे, इथपर्यंत आपण जाऊ. आता या सगळ्या गोष्टींचा एकमेकाशी सहसंबंध आहे. वाचन विकसन झालं नाही, चांगला वाचक तयार झाला नाही, चांगला वाचक तयार न झाल्यानं चांगला नागरिक तयार होऊ शकला नाही, आणि साक्षर अडाण्यांची पैदास झाल्यामुळं मूल्यह्रासाच्या कड्यावर येऊन ठेवलं. यातून आपोआपच येतो की अशा लोकांची अभिरुची काय असणार. पण अभिरुची जशी सत्ता काम करत असते तसं हे जातीय आणि सामाजिक यातल्या उलाढालींचं स्वरूप सुद्धा अभिरुचीमध्ये ध्यानात घ्यावं लागतं. आणि ते ध्यानात घेतल्याशिवाय आपण या संपूर्ण अभिरुचीच्या तळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकत. अभिरुची विषयी आपल्याकडं ज्या पद्धतीनं आणि ज्याने लिहिलं त्याने सत्तेचं समाजशास्त्र लक्षात घेऊन लिहिले. आता अभिरुचीचा नवा अभ्यास का गरजेचा आहे, कारण अभिरुचीतले हे अंतस्तर आता एकमेकाला टुसण्या द्यायला लागले. ही नवीन मांडणी अभ्यासक जोपर्यंत करत नाही किंवा आपण सगळे करत नाही किंवा वाचन विकसनाच्या प्रक्रियेत जोपर्यंत आपण सहभागी होत नाही, वाचन सिद्धांत विकसित करणं ही आपल्या सगळ्यांची शिक्षक म्हणून जबाबदारी आहे. मराठीच्या शिक्षकांची सगळ्यांची. या हेतूनं हे चर्चासत्र घेतलं आहे. मी म्हटलं होतं त्यावेळी नवरगावातून सुरू झालं, कारण हे त्या महाराष्ट्रातलं गाव नाही, ते उर्वरित महाराष्ट्रातलं गाव. आणि आता अभिरुचीच्या संकल्पनेविषयी, वाचन प्रक्रियेच्या सिद्धांताविषयी खेड्यापाड्यातल्या नवशिक्षित विचारी लोकांनी बोललं पाहिजे. साक्षर अडाण्याने जागरूक होण्याची गरज. हा त्याचाच एक प्रयोग असेल या महाविद्यालयाचा वाटतं. इतक्या संख्येनं तुम्ही आता आणि सर्व अध्यक्ष आणि प्राचार्यांनी फक्त स्फुट 7 ते 10 मुद्दे तुमच्यासमोर आहेत. माझे तुम्ही शांतपणे ऐकून घेतात त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद सर. यानंतर या चर्चेसाठी ज्या प्राध्यापकांनी आपले शोध निबंध म्हणजे स्पर्धा लिहिलेली ते युनिव्हर्सिटी सामोरे जाऊन डाउनलोड करा. लिंक तेव्हा येईल आणि फोटो टाळावा.
मान्यवरांचे शोधनिबंध पाठपुरावा करून घ्या आणि आपण म्हटले की हल्लीच प्रकाशन त्याचं करणार आहे ते पुस्तक जरूर विभागाचे संजय माफ करा ते गवस सरांच्या बिल भाषणाचा प्रभाव माफ करा विसरतो यानंतर माफ करा मंत्री नमुना बोरकर सर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सदानंदजी बोरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी व्यक्त केला. मॅडम आरेकर सर, डॉक्टर राजेंद्र नाईकवाडे सर, माझे कुटुंबीय सर आणि उपस्थित सर्व सारस्वत मंडळी, आमच्या महाविद्यालय कर्मचारी, अभिरुची आणि बदलचं वाचक वर्ग याच्या चर्चासत्रात पूर्ण वेळ त्याचा आस्वाद घ्यायला काही शिकायला आपल्याला आवडलं असतं. आपलं अध्यक्षपदाची या ठिकाणी माहिती झालेली आहे. तरी परंतु ती फार बोलणार सगळ्यांच्या प्रभावात त्याचा उघडही आणि त्याचं पूर्ण संभाषण वेगवेगळ्या चर्चासत्रातून ऐकण्याची इच्छा आहे. पण माझ्या मर्यादा आहे तर आम्ही रंगवताना लगेच रंग चढवायचं वाटतं. रंग चढवायचा विषयच नसल्यामुळे आवड वाटायचं आणि आज खऱ्या अर्थानं आपण एका कुटुंबामध्ये एक कुटुंबात एक सदस्य म्हणून आल्याने वाटत आहे. त्यामुळे कसं आहे सगळे ओळखीचे आहे यानंतर माध्यमातून रोज कुठेतरी भेटी होतात, वाचनातून भेटी होतात आणि चित्रकार म्हणून मला तशी फार आधीपासून ओळख आहे. प्रत्यक्ष त्यांनी बघितलं नसेल, आज कदाचित बघत असतील, त्याच्यामुळे तशी ओळख आहे. तेव्हा खऱ्या अर्थानं आज कुटुंब करायला वाटते. मी गौतमरावांचं अभिनंदन करतो की फार चांगल्या विषयावर तर चर्चासत्र या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. असं फार चांगलं होतं की चित्र बघणं शिकावं बघणं शिकावं कारण कलावंत होणं जितकं महत्त्वाचं असतं, जिकरीचं असतं, तसंच कलारसिक म्हणजे त्यापेक्षाही जिकरीचं असतं आणि त्याची संख्या सुद्धा त्या प्रमाणात वाढायला पाहिजे की नाही आहे. तर आस्वाद घेणं हा प्रकार तेवढा गुणाचा आहे. कारण आज मुळात मला बरंच सांगावं असं वाटतं की या गावामध्ये या परिसरामध्ये कलावंतांची खाण आहे आणि भविष्यात चर्चासत्र ज्यावेळी वारंवार होती तेव्हा निवडणूक आहे बघा वाचन चौकटीमध्ये बघा म्हणावं कारण इंग्रज वाक्य आहे आता सध्या डाउनलोड करा नाही ना. तर संध्याकाळी आपण त्यांना भेटूच कारण नवरगाव आणि परिसर या संदर्भात मला तुमच्याशी नवीन बोलणं आवडेल. ती जबाबदारी आदरणीय बागेतून माझ्यावर टाकलेली आहे. संध्याकाळी भेटूया. सगळ्यांना या ठिकाणी भेट देतो आणि माझ्या त्यांना मी आभार प्रदर्शन करतो. स्वागत आणि मनापासून आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष नुकतंच त्यांनी मार्गदर्शन केलं. आमच्या संस्थेचे सन्माननीय सचिव प्राचार्य सदानंदजी बोरकर यांचं मी महाविद्यालयातर्फे आभार मानतो. त्यांनी अध्यक्षता विषयावर मार्गदर्शन केलं. आजच्या या उद्घाटन सोहळ्याच्या उद्घाटन त्यांचं मार्गदर्शन लाभलं. डॉक्टर सुषमा तरोगर मॅडम, सयाजीराव गायकवाड विद्यापीठ बडोदा यांचं सुद्धा मी महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करणारे डॉक्टर सतीश बडवे सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांचे सुद्धा प्रमुख अतिथी या नात्याने जे दायित्व सांभाळलं त्याबद्दल मी महाविद्यालयाचे आभार मानतो. बीजभाषा या सोहळ्याचा मुख्य गाभा आहे. ही संकल्पना अभिरुची व बदलता वाचक वर्ग या संकल्पनेचे विभिन्न फरक आपल्या समोर स्पष्ट करणारे बीजभाषक डॉक्टर राजेंद्र गवस सर, शिवाजी विद्यापीठ सोलापूर यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्या मार्गदर्शनात हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे. ते आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाकरे सर तसेच चर्चासत्राचे समन्वयक
डॉक्टर गजानन पोतदार सर जरी आपल्या महाविद्यालयातील पदाधिकारी असतील पण त्यांच्या मार्गदर्शनात आणि मेहनतीने हा इतका चांगला कार्यक्रम आपल्या महाविद्यालयात राहू शकला. सरांचे मी त्या ठिकाणी आभार मानतो. या सत्रामध्ये विभिन्न तांत्रिक सत्रांचे मार्गदर्शक मान्यवर मंडळी तसेच आदरणीय डॉक्टर राजेंद्र जयस्वाल, व्यासपीठावर डॉक्टर मुंगाडे सर, डॉक्टर विठ्ठल सर, डॉक्टर दुभाषी मॅडम व अन्य मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. त्या सर्वांचे सुद्धा मी आभार मानतो. उत्कृष्ट संचालन करणारे डॉक्टर तुषार चांदवडकर सर नाशिक यांनी सुद्धा आपली जबाबदारी अतिशय चांगल्या रीतीने पार पाडली आहे असं वाटते. सरांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमाच्या आयोजनात आमच्या महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्यांनी सुद्धा बरेच दिवसापासून प्रचंड मेहनत घेतली, चांगलं सहकार्य केलं. त्या सहकार्यामुळे आमच्या छोट्याशा महाविद्यालयामध्ये इतक्या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन होऊ शकते. पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. प्रसारण झाल्यानंतर जेवण होईल आणि 1 तासात जेवण आटोपल्यावर आपल्याला आज नियोजित 1.5 तासाचं एक सत्र असं होतं. आपण अर्धा तास कमी करतो. 1 तासामध्ये आपण 3 सत्र आजच घेणार आहोत. याची कृपया सगळ्या अभ्यासकांनी नोंद घ्यावी आणि जेवणानंतर लगेच